बदनामीचा ढाक पुसा. हात जोड भाषण करा तुम्ही. ही भाषण करायला गेली काय? मी नको म्हणत होतो तरी बी गेली. आज येऊनच दे खरी. अशी तुडवती की नाही, नावाचा धनाजी जगताप नाही सांगायचो. हा एजंट सासरे, काय काय या इकडे जरा. इकडे. तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. काल आईकडनं जे काय झालं चुकून झालं. तुमच्याकडनं जे काय झालं ते चुकून झालं असं मी समजतो बरं का. म्हणजे काय? माझ्या हातून काय वाव घडलंच नाही. काल तुम्ही सगळ्यांसमोर आईंवर हात उचलला. परत जर तुमच्याकडनं अशी काही चूक झाली तर मी विसरून जाईन की आपलं काही नातं आहे. मी तुम्हाला सासरा म्हणतो, त्याहीपेक्षा मी सासूबाईंना आई मानतो. माझ्या आईला जर कोणी त्रास दिला तर विषय संपला. मी आलो जरा. खरं तर आज आपल्या या महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सुमन धनाजी जगताप यांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्या आपल्या सर्वांना आज मार्गदर्शन करणार होत्या. तुम्हाला म्हणून सांगते, काही आमची खूप इच्छा होती का एका सामान्य कुटुंबातल्या महिलेनं पुढे यावं. एका गृहिणीने पुढे येऊन आपलं मनोगत तुमच्या सगळ्यांसमोर व्यक्त करावं. पण शलकताई, कालचा कार्यक्रम एकदम जोरदारच झाला नाही. त्यामुळं आम्हाला आता असं काही वाटत नाही पुढचे 4 दिवस त्या बाई घराबाहेर निघते. वेळेचा काटा तर पुढे सरकतोय, तो काय कोणासाठी थांबत नाही. होय की नाही? तेव्हा रमावतीच्या आई या नात्यानं आम्ही आज आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा मार्गदर्शन करणार आहोत. तर आम्ही असं म्हणत होतो की सुमन धनाजी जगताप आलेले आहेत. तू तर म्हणाली की ती बाया इकडे फिरकणार पण नाही. तिथे घेऊन आली की तिला. अहो प्लीज प्लीज बसा ना सगळे, प्लीज प्लीज.
नाही साहेब, तुम्ही का उभ्या? तुम्ही पण बसा ना प्लीज. का ताई बसा. इथे आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांची माफी मागू इच्छिते. आम्हाला जरा यायला उशीर झाला, पण मला तुम्हाला सांगायचं, ह्या सगळ्यात माझ्या आईची खरंच काही चूक नाही आहे. खरं तर काल तिच्यावर खूप मोठा हल्ला झाला. आणि त्या सगळ्यातून सावरून आज ती तुमच्या समोर इथे उभी आहे. आज मी, माझी मोठी बहीण, आम्ही दोघी जे काही होत ना ते फक्त आणि फक्त आमच्या आईमुळे होत. तिने आम्हाला कसं घडवलं, आम्हाला कसे संस्कार दिले, तिचा संसार कसा केला, हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला नाही सांगत आहे, कारण ती बोलायला लागली की ते तुम्हाला कळेलच. कोणीतरी मला म्हणालं होतं, जशी खाण तशी माती. ऐकलं असेल ना तुम्ही? पण माझी आई खाण नाहीये, ती नदी आहे. नदीचं काय वैशिष्ट्य असतं सांगा? माणसांनी नदीला कितीही अपवित्र करण्याचा प्रयत्न केला ना, तरी नदी ते सगळं सामावून घेते, तिची पवित्रता राखते आणि फक्त वाहत राहते, अगदी माझ्या आईसारखी. आता मी तुमचा अधिक वेळ अजिबात घेणार नाहीये आणि माझ्या आईला म्हणजेच सुमन धनाजी जगताप यांना तुमच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. खर तर मी खूप साधी बाई आहे, अगदी तुमच्यासारखीच. मला काही असं सराईतपणे बोलता नाही येणार आणि माई साहेबांसारखं तर म्हणजे नाहीच नाही, पण माझा हा तोकडा प्रयत्न तेवढा सांभाळून घ्या. मी खूप खुश आहे आज. संकटात आपलं कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं ना की फार धीर वाटतो बघा. तसं आज माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. माझ्या 2 मुली आहे. मुलासारखे जावई आहेत. म्हणजे आज मी तर भाषणाला उभे आहे ना, खर तर त्यांच्यामुळेच आहे. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आपल्या घराला घर पण आहे ना, हे का बाईमुळेच येतं बघा. नाही म्हणजे आपल्या बायकांना असं सतत विचार करायची सवय आहे की आपण काहीच काम करत नाही. जेव्हा मला पण असं दडपण येतं कधी कधी की काहीच काम करत नाही, म्हणजे माझा नवरा रात्रंदिवस तिथं राब राबतो आणि मी आपली घरी बसून फुकट सगळे ते असं सतत वाटत राहतं. पण असं अजिबात नाहीये बरं का, अजिबात नाहीये. हे मला कसं कळलं माहितीये का, म्हणजे आम्ही पूर्वी राहायचो ना तिथं
माझ्या मुली लहान होत्या तेव्हा तिथं ना एक वयस्कर जोडपं होतं आणि त्या आजी होत्या ना त्या खूप आजारी होत्या. अहो त्यांना कामाला बाई पण भेटेना, म्हणून मग मी त्यांची मदत केली. आणि काम म्हणजे असं काही मोठं काम नाही, म्हणजे आपली साधी घरातली कामं, म्हणजे भांडी धुणं, झाडलोट करणं, जेवण बनवणं, असं थोडे दिवस मी केलं. मग मग त्यांना सुद्धा कामाला बाई मिळाली आणि त्या आजींना सुद्धा बरं वाटलं. तर त्या आजीने ना मला त्या कामासाठी ना थोडे पैसे देऊ केले. मी म्हटलं त्यांना, अहो आजी, मी हे पैशांसाठी नाही काही केलं, तुम्हाला मदत म्हणून केलं, राहू द्या, पैसे वगैरे नको. तर अहो त्या रागवल्या माझ्यावर. मला म्हणल्या की हे बघ, हे तुझ्या कष्टाचे पैसे, त्याला नाकारू नकोस. तेव्हा मला कळलं की आपण जी घरातली साधी साधी कामं करतो त्याचे जर पैसे मोजायला लागलो ना तर सगळ्यात जास्त आपणच कमवतो. खरंच. म्हणजे अहो हे पुरुष साधा 8-8 तास काम करून सुद्धा दमतात आणि आपण तर 18-18 तास काम करतो. बघा, नीट आठवून बघा, अगदी सकाळी सडा टाकण्यापासून ते रात्री दिवे बंद करून मागच्या दाराची कडी लावण्यापर्यंत सगळी कामं आपण करतो. तरी एवढं सगळं करून सुद्धा ही पुरुष मंडळी काय म्हणतात की काय करता तुम्ही घरात बसून. मग एवढंच असेल तर मग एक दिवस करा काम, मग कळेल की तुम्हाला आम्ही घरात बसून नक्की काय काम करतो. काय बरोबर आहे ना. मला सांगू का, आजवर आहे ना माझ्या आयुष्यात मी असा एकच पुरुष बघितलाय जो बाईला स्वयंपाकघरात मदत करतो. मदतच काय, बाईपेक्षा चांगला स्वयंपाक करतो. त्याला ना बाईच्या मनाची जाण आहे, बाईच्या कामाची कदर आहे त्याला. म्हणजे बघा ना, किती काम करत असते बाई. कधी म्हणजे कधीच एखादी सुट्टी घेत नाही, अगदी आजारपणातही. म्हणजे विचार करा ना, तुम्हीच विचार करा की आपण एखाद दिवस जर काम नाही केलं घरचं तर सगळं घर ठप्प पडेल. म्हणून सांगते, स्वतःचं मोल स्वतः ठरवा आणि बचत करा स्वतःसाठी. बाई, ओघा भरपूरच बोलून गेले. म्हणजे माफ करा, काही चुकलं माकलं असेल तर. एवढं बोलून रजा घेते तुमची. धन्यवाद. सुमनताई, अहो किती छान मनोगत व्यक्त केलं तुम्ही. आपल्या सगळ्या बचत गटात यांचं भाषण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. याआधी कधी बोललात का? नाही हो, म्हणजे पहिल्यांदाच बोलले. तुमच्यासारख्या बायकांची खूप गरज आहे आमच्या बचत गटाला, हो की नाही? वा,
छान. हा सुनबाई, छान म्हणजे तुमच्या आईचं भाषण एकदम छानच झालंय. बघितलं का किती कौतुक करतायत बायका. पण कसं आहे म्हणजे एवढं सगळं होऊन काल तो काही तमाशा झाला आणि काय जे काही झालं ते करून पण आज भाषणाला उभे राहिल्या त्या, याचं विशेष कौतुक. म्हणजे कमालच झाली नाही. सपशेल तोंडावर पडली बाई काल आणि हे भाषण ठोकलं आज. गावातली लोक काय बाई बोलताय, भयानकच झालं नाही काल. पण असू दे, लोक काय हो नावं ठेवतात, दुसरं काम काही त्यांना. सुनबाई पण आपण काही मनावर घ्यायचं नाही, बरोबर आहे. नाहीच द्यायचं लक्ष. नाही साहेब, तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगते. खरंच आई खूप खचली होती. स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. पण मग एक व्यक्ती आला, त्याने तिला धीर दिला, प्रोत्साहन दिलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिला हे समजावलं की ह्या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. कोणीतरी नाठाळपणा केलाय, प्री प्लॅनिंग करून मुद्दाम हे सगळं केलं. जे काही झालं त्याची लाज त्या व्यक्तीला वाटली पाहिजे, आईला नाही. आईला विश्वास बसला म्हणून ती इथे यायला तयार झाली. आता तो व्यक्ती नक्की कोण आहे सिद्ध तर नाही करता येणार. असं पण त्या व्यक्तीला हे नक्की कळेल की माझी आई भाषण द्यायला आली होती. जबरदस्त, कोणीतरी जबरदस्तच व्यक्ती असणार. एवढी नाचक्की होऊन पण ही बाई एवढं भाषण देते, एवढं प्रोत्साहन देणारी व्यक्ती जबरदस्तच असली पाहिजे. भेटायला पाहिजे त्या व्यक्तीला. खरंच नाही, खरंच खूप भारी व्यक्ती होती ती. आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला भेटलात तर तुम्हाला आनंद होईल याची खात्री आहे मला. चांगलंय, खरंच चांगलंय. आईचं आजचं भाषण मी ना माझ्या फोनमध्ये व्हिडिओ काढून ठेवलाय, पाठवते तुम्हाला. परत परत भाषण ऐकायची इच्छा होईल. पाठवते. हां, तुम्ही त्यांचा कधी केलं नाही का इन्सल्ट? आणि वेळोवेळी तुम्ही माफी पण मागितली असेल त्यांची. आणि दारू पिऊन राडा घालण्याच्या विषयी तुम्ही बोलताय. तुम्ही आजपर्यंत दारू पिऊन राडा घालण्याचा हिशोब जर त्यांनी लावला ना तर सॉरी एके सॉरीचा पाडा म्हणत उरलं सुरलं आयुष्य पण संपून जाईल तुमचं. या जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांनी लई मोठे मोठे गुन्हे केलेत आणि एवढं करून पण ते उजळ माता या समाजात फिरतात.
त्या मनाने तुम्ही जे काही केलं ना ते काहीच नाही हो, खरंच काहीच नाही. म्हणून म्हणतोय तुम्ही हे भाषण करणं मस्त आहे. त्याच्याशिवाय तुमच्या मनात जो बदनामीचा शिक्का आहे ना तो पुसला जाणार नाही. मी तुम्हाला सासरा म्हणतो, पण त्याहीपेक्षा मी सासूबाईंना आई मानतो. आणि माझ्या आईला जर कोणी त्रास दिला तर विषय संपला. चार्जर राहिलाय माझा. ऐक, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. त्याची काही गरज नाहीये. तुमच्याशी बोलायला माझ्याकडे वेळ पण नाहीये. उद्यापासून चार्जरच काय, माझ्या कुठल्याच गोष्टी तुमच्या खोलीत राहणार नाहीत. बाजूला वा तुम्ही. माझं एकदम म्हणणं ऐकून घे. तू ऐकेपर्यंत मी हात नाही सोडणार आहे तुझा. प्लीज प्लीज मला काय म्हणायचं रे ते एकदा ऐकून घे. मला थँक्यू म्हणायचंय तुला. प्रताप, खरंच खरंच थँक्यू. तू आज माझ्या आईसाठी जे काही केलंस ना ते लाख मोलाचं आहे. अरे खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. जे काही झालं त्यानंतर ती इतकी खचून गेली होती ना, इतकी कोसळली होती की आमच्या कोणाकडनं तिला सावरणं शक्य नव्हतं. आणि तू आलास, अगदी देवासारखं आलास. तिला सावरलंस, समजावलंस, तिला धीर दिलास. तू हे सगळं केलंस फक्त म्हणून ती भाषण करू शकली. अरे इतका मान तिला कोणीच नव्हता दिला. खरंच खूप उपकार आहे तुझं. थँक्यू सो मच. हात सोडा, हात सोडा. हात सोडा. थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये. खरं तर मी हे काय तुमच्यासाठी केलेलं नाहीये, कारण तुम्ही माझ्या आता काय जालिंदर, माई अर्जंट होतं म्हणून कॉल करत होतो. बोला की आता. काही नाही, पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता. आपल्या मतदारसंघातून आमदारकीसाठी अजून एक माणूस तिकीट मिळावं म्हणून मुंबईच्या फेऱ्या मारतोय. कोण आहे तो? कोणाच्यात एवढी हिंमत झाली? आमचा पत्ता कट करायची हिंमत कोणात झाली? आपला जुना विरोधक विश्वासराव कोलते चंदवडकर. विश्वासराव कोलते चंदवडकर. याच्या डोक्यात काय आलंय मध्येच? या माईशी भिडायची हिंमत नाही याच्यात. मग जुनी वजा वाटी काढायला या मार्गाचा अवलंब करतोय.
पण आम्ही आमच्या मूळ मार्गाचा अवलंब केला तर काय होईल याची कल्पना नाही रे बाबा तुला. चांगलंय. विश्वासराव कोळपी चंदरकर, तुझं घोडं पुढं यायच्या आत तुझी कशी व्यवस्था करते ना तू बघच. तेजप्रताप, ऐक ना, मी अरे जॅकेट आणलं होतं तुझ्यासाठी. पण बाहेर खूप थंडी आहे, प्लीज हे घाल प्लीज. लय उपकार झाले. तेजप्रताप, मला बोलायचंय तुझ्याशी. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी काही लय मोठं तीर मारलेलं नाहीये आणि हे सारखं थँक्यूची कॅसेट लावायची काही गरज नाहीये, कळलं? मला ते नाही बोलायचंय. मला दुसरं काहीतरी विचारायचंय. एकदा ऐकून घे ना प्लीज. विचारा. हे बघ, आज तू न सांगता आमच्या घरी आलास. आईला सांभाळलंस, तिला सावरलंस, तिला धीर दिलास. तू माझ्यासाठी हे सगळं केलंस, सगळं मान्य आहे. तू नीट बोलत का नाहीयेस माझ्याशी? बोलत नाही? बोलतोय की, इच्छा नसताना. हे असं पहिल्यासारखं का नाही वागत आहेस माझ्यासोबत? आधीसारखं वागायला आधीसारखं काय उरलंय काय आपल्यात? असं आधी पण काही नव्हतंच म्हणा आपल्यात. उगाच मला वाटायचं की आपले लग्न झाले. लग्न मी तुम्हाला पळवून नेलं म्हणून तुम्ही मजबुरीनं लग्न केलं ना माझ्या. तोही शिक्का आहेच माझ्या माती. लई कष्टानं दोस्ती मिळवली तुमची. आणि तुम्ही काय, तुम्ही मला दोस्तीच्या लायकही समजत नाही. तेजप्रताप, बरोबरच बोलतोय मी. आणि हे बघा, मी तुमच्या आईंचा नेहमी आदर करत आलोय. कायम त्यांना माझी आई मानले. आणि तुम्ही नेहमीच माझ्या माईंचा राग केलाय. पदोपदी त्यांचा अपमान केलाय. मी कधीच विसरू शकत नाही. तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. हे सगळं विसरता येत हो, पण स्वतःच्या आईचा अपमान नाही विसरता येत. आता तुमच्या आईंवर बेतलं तेव्हा तुमच्या लक्षात आलंच असेल ते. एवढा राग येतोय तुला माझा? मग जंगलात एवढ्या आपुलकीने का वागलास माझ्याशी? मला थंडी वाजली तर शेकोटी पेटवलीस.
भूक लागली खायला आणलंस, पदोपदी वाट दाखवलीस मला, ते सगळं काय होतं? माणूस की. आणि इथनं बोल दंडर. हॅलो तेजदा, गुरुची खबर लागली. दगडी चौकातनं चवणगलीत आहे. आम्ही तिकडेच पोचतो. आज त्या गुरुला सोडायचं नाही. काय तिथंच थांब, मी आलोच. काय झालं? तेज प्रताप, काय झालंय? ऐक ना मला. अरे तेज प्रताप, तुम्हाला कितीही टाळलंच ना तरी मी हिंमत हारणार नाही. मी तुझी मैत्री नक्की जिंकणार. दंडर, हां गुरु नक्की इथंच आहे ना? होय तेजदा. या पप्प्याला मी इथं CCTV सारखा ठेवला होता. तो त्याच्याच मागावर होता. एवढे दिवस तो रहमत कधी बाहेर गेला नव्हता, पण आज गेला. पप्पा त्याच्या मागणं चालता. त्याने गुरुला बघितले. अरे नक्की गुरुच होता ना? होय तेजदा, तो गुरुच होता. बऱ्याच दिवसापासून मी रहमतच्या मागावर होतो आणि आज तो अचानक इकडं आला आणि गॅरेजमध्ये शिरला. त्याच्या 5 मिनिटाच्या नंतर गुरु बाहेर आला. गुरुने बिडी मारली आणि तो परत आत शिरला. त्याच्याच नंतर लगेच थोड्याच वेळात रहमत बाहेर आला. रहमतने लॉक लावला आणि तो इथनं निघून गेला. तू नीट बघितलंस ना? तो नक्की गुरुच होता ना? 100% गुरुच होता. हा दरवाजा तर लॉक आहे. आज जायला दुसरा काय मार्ग आहे का? मागणे एक छोटासा दरवाजा आहे दादा, तिथनं आपण जाऊ शकतो. दंडर, चला.